गुड इवनिंग बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? क्वेश्चन देख के क्या लग रहा है? क्या लग रहा है क्वेश्चन है? नहीं, ये क्वेश्चन है यूनिट्स एंड मेजरमेंट के ऊपर। ये क्वेश्चन आया है यूनिट्स एंड मेजरमेंट के ऊपर। जो अपने क्लास में से कोई एक बच्चा है जो पढ़ाई कर रहा है अच्छे से, आई विश वेरी ऑल द बेस्ट टू सच कैंडिडेट और सच स्टूडेंट who are really honestly preparing or honestly taking an efforts on himself herself. ओके, हा क्वेश्चन आहे जो डाऊट आलाय, ठीक आहे. बघा, मागे मी लॉकडाऊनच्या पिरियड्स मध्ये व्हिडिओ बघायला सांगितलं होतं ना, युनिट्स अँड मेजरमेंट वरती असे क्वेश्चन येतात, ठीक आहे. असे क्वेश्चन विचारतात, त्याच्यामुळे बघायला सांगितलं होतं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नाही समजलं तरी बघू आपण याचे अशा प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह कसं करायचं, ठीक आहे. फंडामेंटल्स युनिट ऑन सिस्टम आर चूजन एज फोर्स एफ. ठीक आहे, मी लिहून घेतो काय काय म्हणणे. चूजन एज फंडामेंटल युनिट्स, ठीक आहे. डायमेन्शन कोणत्या क्वांटिटीचं निघतं रे फंडामेंटल ना? फोर्स एफ, ठीक आहे. आणखी एक सांगितलंय व्हेलॉसिटी व्ही, ऍक्सेलरेशन ए. एक लक्षात घ्या, असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जसा सिक्वेन्स दिलाय, ठीक आहे, जसं सिक्वेन्सला जशी ऑर्डर दिली त्याच ऑर्डरने लिहून घ्या. क्लिअर? त्याच ऑर्डर मध्ये काय करत चला, लिहित चला. आता आपल्याकडे सध्या किती आहे? 3 आहे. किती सांगितलं त्यांनी? 3च असेल, ठीक आहे. चला, 3 असू द्या, 4 असू द्या, 2 असू द्या, किती पण. एक आहे फोर्स, एक दिलाय त्यांनी व्ही आणि एक दिलाय ऍक्सेलरेशन, ठीक आहे. आपल्याला काय करायचंय? द इम्पल्स ऑन द सिस्टम विल बी गिव्हन बाय. द इम्पल्स ऑन द सिस्टम विल बी गिव्हन बाय. आता ह्याच्यामध्ये तर ऑप्शन्स नाही, ठीक आहे. मी ऑप्शन्स नाही दिले, डायरेक्ट क्वेश्चन्स लिहून ट्राय करेल मी एखादा फोटो वगैरे तिथे ऍड करणार, ठीक आहे. एफ व्ही आणि व्ही. ऑप्शन्स मध्ये टाइम टर्म नाही, ठीक आहे. जर कधी बघितलं असेल तर ऑप्शन्स मध्ये टाइम नावाची टर्म नाही. आता हे का बोलतोय? ऍक्च्युअली मी हे नंतर बोलायला पाहिजे होतं, त्याला दुर्घटना से देर. बघा, द इम्पल्स ऑन द सिस्टम विचारले, ठीक आहे. हे 3 क्वांटिटीज गिव्हन, त्या अरेंज करून घ्यायच्या. कोणता पण क्वेश्चन असू द्या. एकदा आपल्या क्लासमध्ये एका मुलाने खूप क्लासमध्ये एक क्वेश्चन विचारला होता याच्यावरती, तो पण मी याच मेथडने सॉल्व्ह केला होता, ठीक आहे. आपण याला एक कॅल्क्युलेशन मेथड लावली, ठीक आहे. इन्व्हेंटेड बाय व्ही, ठीक आहे. माझं नाव नाही घेत, तारीख नाही करत, परत व्हायचं सर स्वतःची तारीख जास्त नाही. इन्व्हेंटेड बाय व्ही, इन्व्हेंटेड बाय आर्यम. आपले क्लास करा, ठीक आहे. इन्व्हेंटेड बाय आर्यम. करायचं काय? जे क्वांटिटीज असतात आणि जे आपल्याकडे एक्स वाय झेड असं असणं घेते पॅरामीटर्स, व्हेरिएबल्स यांच्यावरती देऊन टाकायचे. एक्स वाय आणि झेड असे पॅरामीटर्स यांना देऊन टाकायचे. व्हेरिएबल नॉट पॅरामीटर्स, व्हेरिएबल्स देऊन टाकू आपण, ठीक आहे. जसं सिक्वेन्स मध्ये तसेच व्हेरिएबल्स देत चला. जसं त्यांनी दिले, समजा व्ही त्यांनी आधी घेतला असता, आपण व्ही आधी घेतला असता, ए नंतर घेतला असता आणि ए नंतर असं घेतलं असतं. चला, असं इम्पल्स करायचं, ठीक आहे. काय करायचं? इम्पल्स म्हणजे काय? इम्पल्सिव्ह फोर्स. इम्पल्स म्हणजे काय? एक प्रकारचा फोर्स आहे, याला एफ आय नाव देतो. इम्पल्सिव्ह फोर्स इक्वल टू द इम्पल्सिव्ह फोर्स ऑन द सिस्टम विल बी, ठीक आहे. मग त्याच्या पुढे ह्या क्वांटिटीज असं म्हणू शकतो आपण, ठीक आहे. काय करायचं? ह्याच्या पुढे त्याच गोष्टी घ्यायच्या, ठीक आहे. त्याच गोष्टी घ्यायच्या ज्या काय असेल फंडामेंटल्स, ज्या काय असेल रे फंडामेंटल क्वांटिटीज पैकी. ह्यांच्यापैकी फंडामेंटल क्वांटिटी कोणती? फोर्सची. चला, मी एक इथे लिहून दाखवतो. एक्सटर्नल फोर्स म्हणू आपल्याला, ठीक आहे. त्याला काय म्हणू? एक्सटर्नल फोर्स. इम्पल्सिव्ह फोर्स एफ आय इक्वल टू एक्सटर्नल फोर्सचा फॉर्म्युला एम ए. आता ए कॅपिटल घेतो कारण की ते आपल्याला एक असं दिलं आहे कॅपिटल मध्ये. एफ इक्वल टू एम ए. ए कॅपिटल मध्ये घेतो, दोघे आपल्याला स्मॉल मध्ये बघण्याची सवय. बघा, आता मिनिंग काय तर मिनिंग असं आहे, हे जे काही इक्वेशन म्हणणार आहे, ठीक आहे, कधीही असू द्या असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना असं इक्वेशन बनवायचं की त्याच्यामध्ये या तिन्ही क्वांटिटीज आल्या पाहिजे. क्वांटिटीज किंवा या तिन्ही गोष्टी आल्या पाहिजे. आल्या का? अजून सुद्धा ए आलाय बट व्ही आहे का? चला, ए आला, नो प्रॉब्लेम. एफ पण आहे, एफ वरतूनच एम ए आला ना, मान्य ना. डिराइव्ह करत चला, डिराइव्ह करत चला आणि ह्या 3 गोष्टी आणण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. सगळ्यात आधी एफ होता, ठीक आहे. बघा, सगळ्यात आधी एफ आय इक्वल टू एफ घेतला नॉर्मल, ठीक आहे. मी ह्याला घेतलं, ठीक आहे, याला घेतलं म्हणजे याचा प्रश्न संपला. मग ह्याला मॉडिफाय केलं तर हे 2 क्वांटिटीज येतील का? हा पहिला क्वेश्चन विचारायचा होता.
सर इतका टाइमपास करतो आम्ही फायनल पेपरला? लक्षात घ्या, आज टाइमपास करा, थोडं वेळ द्या प्रॉब्लेम वरती सॉल्व्ह करण्यासाठी, ठीक आहे? पण प्रॅक्टिस होऊन होऊन इतका परफेक्ट बना की प्रॉब्लेम आला की हे पटपट सुचलं पाहिजे, त्याला प्रॅक्टिस म्हणतात. विनाकारण जास्त बघून 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 त्याला अर्थ नाही, ठीक आहे ना? ठीक आहे, मग एफ घेतला, मग याला मॉडिफाय केला तर व्ही किंवा ए येईल का? तर मग याला मॉडिफाय केलं समजले, एफ एक्सटर्नल म्हणजे एफ चा फॉर्म्युला असतो एम ए. चला ए आला, ए चा प्रश्न सुटला. आणखी कोण बाकी आहे? व्ही बाकी ना. अजून कोण बाकी आहे? व्ही येऊ शकतो का? व्ही येऊ शकतो का? ऑब्विसली व्ही येऊ शकतो. मी आधी सांगितले ऑप्शन्स मध्ये टाइम ची टर्म नाहीये, ठीक आहे? ऑप्शन मध्ये टाइम ची टर्म नाहीये. एफ आय इक्वल टू एम एक्स, ऍक्सेलरेशनला कसं लिहितो आपण? व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटी होते मला पहिले आहे का टाइम ची टर्म? टाइम ची टर्म एकच मिनिट, कुठे गेलं? नाही गेलं. टाइम ची टर्म ऑप्शन्स मध्ये टाइम ची टर्म नाही, ऑप्शन मध्ये टाइम ची टर्म नाही. ऑप्शन जे असतील ते कशा कशामध्ये दिलेले? एफ, व्ही आणि ए, आणि ह्याची पॉवर 1 आहे का -1 आहे का -2 असा क्वेश्चन, ठीक आहे? अशा ऑप्शन्स आहेत. चला बघा, तर मग झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या इथपर्यंत, सगळ्या गोष्टी आल्या. ह्याला कसं लिहू शकतो आपण? आता मी जास्त जरा डीप मध्ये सांगतोय. एम व्ही टी ला वरती दिलं तर काय म्हणते? -1 एम टू दी पॉवर 1 व्ही टू दी पॉवर 1 आणि टी टू दी पॉवर -1 असंच लिहितो आपण डायमेन्शन. क्लिअर आहे? इकडे जो एफ आहे, या एफ ला इंपल्सिव्ह फोर्स, हा कोणता फोर्स आहे? इम्पल्सिव्ह फोर्स. इम्पल्सिव्ह फोर्सचे दोन फॉर्म्युले आहेत. इम्पल्सिव्ह फोर्सचे दोन फॉर्म्युले, मास इंटू व्हेलॉसिटी आणि फोर्स इंटू टाइम. फोर्स इंटू टाइम. क्लिअर ना? मग म्हणणं काय मला की इथे टाइमची टर्मच नाही ऑप्शन मध्ये, त्याच्यामुळे आपण हा फोर्स इंटू टाइम वाला फॉर्म्युला कन्सिडर करत नाही. आपण कोणता कन्सिडर करतोय? तर एफ इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे आपण इकडे लिहून घेऊ शकतो ती क्वांटिटी मास इंटू व्हेलॉसिटी, याची पॉवर 1 याची पॉवर 1, ठीक आहे? जी क्वांटिटी काढायची आहे, आता ते एम आणि एम कॅन्सल करू नका, ठीक आहे? एम आणि एम कॅन्सल करू नका. व्हाय असा प्रश्न असेल, ठीक आहे? कारण की आपल्याला याच्यासाठी डायमेन्शन काढायचं. ह्याच्यासाठी काय करायचंय रे? ह्याच्यासाठी काय करायचंय? एक डायमेन्शन तयार करायचंय, ठीक आहे? याच्यासाठी, ठीक आहे? ह्याला असं ठेवायचं, जी लेफ्ट हँड साइड आहे ती तशीच ठेवत असतात. क्लिअर आहे? तशीच ठेवा. त्याच्यानंतर सॉल्व्ह करा. आता इकडे सॉल्व्ह करा, ठीक आहे? इकडे सॉल्व्ह करा. आता इकडे सॉल्व्ह करत असताना काय करा? यांच्यामध्ये त्यांचं काय करायचं? डायमेन्शन टाकायचं. डायमेन्शन म्हणजे कसं? व्हेलॉसिटीला आणखी सॉल्व्ह करता येते का? व्हेलॉसिटीचं काय होईल डायमेन्शन काय? बघा, एक लिहिलं मी एफ एक्सटर्नल, हे तरी इथपर्यंतच लिहिलं, ठीक आहे? हे काय केलं मी? फक्त एफ बद्दल लिहिलं, मॉडिफाय करत, ठीक आहे? मग आणखी कोण उरलं का? फोर्स लिहिला होता, कोण राहिला तर व्हेलॉसिटी, ठीक आहे? मी आता इथं क्रॉसचं चिन्ह म्हणजे मल्टिप्लाय, ठीक आहे? आपलं वेक्टर प्रोडक्ट नाही, डाऊन अपला केलं, ठीक आहे? इथे काय आलं मग? व्हेलॉसिटी. इथे काय आला? ऍक्सेलरेशन, ठीक आहे? मग व्हेलॉसिटीला कसं लिहू शकतो आपण? व्हेलॉसिटीची पॉवर v टू दी पॉवर 1 आणि ऍक्सेलरेशनला कसं लिहू शकतो? v डिवाइडेड बाय t. v डिवाइडेड बाय t. इथे काय लिहिले मग? v टू दी पॉवर 1, ठीक आहे? इथे काय लिहू? v टू दी पॉवर 1 t टू दी पॉवर -1. v टू दी पॉवर 1 t टू दी पॉवर -1. आणि आपण काय म्हटलं होतं? f ची पॉवर काय? x आहे, v ची पॉवर काय? y, e ची पॉवर काय? z. आता सगळं गणित समजलं कसं करायचंय? u आता व्यवस्थित सुरुवातीपासून नेमकं काय करायचंय? तर मग f ची सुरुवात करत असताना काय करणार? f ची पॉवर जी आहे ती इथे देणार x, ठीक आहे? v ची पॉवर जी आहे त्याला काय म्हणणार? y, आणि हे जे काय a ची पॉवर आहे तिला काय म्हणणार? z. म्हणजे कसं? आता मी एक्सटर्नल खोडतो आणि इथे लिहितो x y आणि z. क्लिअर आहे? x y z काहीच क्लिअर आहे सर. ऍज इट इज लिहून घेतो बघा. मी सगळे रेस करून एकदम सांगतो पटकन आता शॉर्टकट मध्ये. तुम्ही इमॅजिन करा नेमकं काय केलं मी आता पटकन, ठीक आहे? काय करणार? ज्या क्वांटिटीज गिवन आहे इम्पल्सिव्ह फोर्स, ठीक आहे? FIMP नॉट इम्पॉर्टंट, इम्पल्सिव्ह, ठीक आहे? पुढे काय केली सर? मग ह्याच्यासाठी शोधायचं म्हणजे की F गिवन होता x, हा पहिला होता. V गिवन होता त्याला y, A गिवन होता त्याला z. क्लिअर आहे? साधी गोष्ट, ठीक आहे? मग कोणता फॉर्म्युला येणार बघा, लॉजिक वरून म्हणतो, ठीक आहे? F इम्पल्सिव्हचा टाइम ची टर्म नाही ऑप्शन मध्ये, म्हणून आपण काय म्हटलं? मास इंटू व्हेलॉसिटी, ठीक आहे? याला काय म्हणू? 1 यांची पॉवर काय म्हणू आपण? 1
आणि 1. क्लिअर प्रकार इथे x आणि y आहे. इथे x आणि y नाही कारण की आपल्याला ह्यांना x y z देते. हे तर ऑलरेडी गिवन आहे. हे तर काय ऑलरेडी गिवन. ठीक आहे बघा f ला मॉडिफाय करा. ma मी कॅपिटल ए मध्ये घेतो. ठीक आहे ma. ठीक आहे डायरेक्टली डायमेन्शन लिहितो. आणि मी असं नाही लिहितो डायरेक्टली डायमेन्शन. फोर्स डायमेन्शन काय असतं? फोर्स डायमेन्शन m1 L1 ठीक आहे. आता L1 नाही घेत आपण. फोर्स इनटू ऍक्सेलरेशन मास इनटू ऍक्सेलरेशन ma. मास इनटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनला कसं लिहू? v/t. ऍक्सेलरेशनला कसं लिहू? v/t. आता मी इथं तसं घेऊ शकलो असतो नो प्रॉब्लेम. m1 L1 t टू दी पॉवर -2. ऑप्शन मध्ये L आहे का? डिस्प्लेसमेंट वगैरे आहे का? नाही. व्हेलॉसिटी दिसते आपल्याला फक्त. म्हणून मी हा फॉर्म्युला कोणाचा फॉर्म्युला मास फोर्सचा तो मास इनटू ऍक्सेलरेशन इथपर्यंतच मर्यादित ठेवला. ठीक आहे मग ऍक्सेलरेशनला जास्तीत जास्त कुठपर्यंत लिहिलं? v/t. कुठपर्यंत लिहिलं? v/t. आणि हा t वरती घेतला. हा t काय केला? वरती घेतला. जो काय होऊन जाईल? मायनस. जो काय होऊन जाईल? मायनस. क्लिअर. मी तर L1 घेतलं असतं t टू दी पॉवर -2 केला असता. बट मला माहितीये तुम्हाला पण माहितीये ऑप्शन मध्ये L ना की बच्चो L नाहीये. ठीक आहे क्लिअर. मी पर्यंत v ला काही करू शकतो का आपण? ह्याची पॉवर काय दिसा? ह्याच्या पॉवरला काय देणार? x. ठीक आहे f ची ही पूर्ण टर्म. ठीक आहे मग याला करू आपण x. आता v बद्दल v ला की करायचं आहे का? v 20 आहे. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम घेऊन फायदा आहे का? डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ म्हणजे L1 नाही दिसत आपल्या ऑप्शन मध्ये L1. ठीक आहे मग याला काय म्हणू आपण? v. ला काय म्हणू v आणि त्याची पॉवर काय म्हणू रे? त्याची पॉवर काय म्हणू? y. त्याची पॉवर काय म्हणू? y. आता हा डॉट म्हणजे इनटू चालू. ठीक आहे ऍक्सेलरेशनला कसं लिहू शकता आता? v अपॉन t. v अपॉन t आणि t वरती गेल्यावर -1. t वरती गेल्यावर मायनस. इथे 1 इथे -1 आणि इथे काय देऊ त्याच्या पॉवरला म्हणजे ब्रॅकेटच्या तिथे काय आहे पॉवर? तर पॉवर z. क्लिअर आहे. मग x च्या टर्म्स y च्या टर्म्स z च्या टर्म्स जवळ घ्या आणि आन्सर काढा. ठीक आहे कसं काढणार? ह्यांच्या सोबत कंपेअर करू. कसं काढणार? ह्यांच्या सोबत कंपेअर करू. m1 कसं बघा m1 v1 ठीक आहे इक्वल टू इथे m1 मास आहे का? इथे मास आहे. इथे मास आहे का? नाही. इथे मास आहे का? म्हणजे मास एकाच ठिकाणी आणि x याला काय म्हणते? मल्टिप्लाय. पॉवर टू पॉवर मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे ना. म्हणजे काय म्हणते रे 1 into x काय म्हणते? m टू दी पॉवर x. ठीक आहे हे झालं मास बद्दल सॉल्व. हे झालं मास बद्दल सॉल्व. क्लिअर आहे. व्हेलॉसिटी बद्दल बघा. व्हेलॉसिटी कुठे कुठे दिसते तुम्हाला? इथे पण व्हेलॉसिटी आहे. इथे पण व्हेलॉसिटी आहे. इथे पण व्हेलॉसिटी. क्लिअर आहे. मग मी इथे v लिहून घेतो. ठीक आहे v x into 1 काय म्हणते? x. आता बघा ह्याला मी जर असं लिहिलं असतं तर हा x into 1 x झाला. ठीक आहे इंटू ठीक आहे v टू दी पॉवर y. ठीक आहे v टू दी पॉवर y आणि इथं v टू दी पॉवर z. इथे काय झालं असतं? v टू दी पॉवर z. तर मला सांगा बेस कॉमन आहे सगळ्यांचा. बेस कॉमन आहे सगळ्यांचा म्हणजे वरच्या घातांकाची काय म्हणते? पॉवरची काय म्हणते? ऍडिशन. x टू v टू दी पॉवर x प्लस y प्लस z असं लिहिलं असतं. तेच मी केलं. v टू दी पॉवर x v टू दी पॉवर y v टू दी पॉवर z म्हणजे v एकच लिहिला कॉमन आणि x y z. प्रॅक्टिस लागते अशा प्रॉब्लेम्सला. वारंवार तुम्हाला सराव करावा लागेल. ठीक आहे अवघड नाही. सगळे प्रॉब्लेम्स याच्यावरती डिपेंड असतात. फॉर्म्युला काय विचारतील? बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट साठी विचारा. मास साठी डायमेन्शन काढा असंच विचारतील आणि मास साठी विचारतील. नंतर मोमेंटम साठी विचारतील. इनर्शिया साठी ते कशासाठी पण विचारू शकतात. ठीक आहे प्रोसेसेस जी गोष्टी विचारतील ते इकडेच ठेवणार. बाकीच्या ज्या क्वांटिटीज घेऊन त्या इकडे ठेवणार. ठीक आहे मग आता कोण उरलं? टी उरला. कोण उरला आता? टी. तर मग टी साठी बोला कसं लिहिणार? टी साठी टी टू दी पॉवर काय येते? -x. टी टू दी पॉवर काय? -x. आणि इथे आहे का टी? नाही. इथे आहे का टी? आहे. मग टी टू दी पॉवर काय येते? -z. टी टू दी पॉवर काय? -z. कसं केलं हे? टी टू दी पॉवर -x इंटू टी टू दी पॉवर -z म्हणजे बेस कॉमन तर यांची काय म्हणते? ऍडिशन. यांची काय म्हणते? ऍडिशन. प्लस मायनस मायनस टी टू दी पॉवर -x टी टू दी पॉवर -z. ठीक है ना बच्चों? जैसा सिखा दिया मैंने बहुत हल्का हल्का हलवा हलवा बरोबर. मग काय करणार आता? अब क्या करोगे? इसको सॉल्व करो, इसको सॉल्व करो, इसको सॉल्व करो. आता सॉल्व कसं करणार? ठीक आहे हे झालं इथपर्यंत ही प्रोसेस. ही झाली बेसिक प्रोसेस. ठीक आहे त्याच्यानंतर कंपेअर करून आन्सर काढायचं आहे. काय करायचंय? कंपेअर करून. आता मला सांगा x आहे. ठीक आहे
x ची किंमत काढणं पॉसिबल आहे का डायरेक्टली? बघा इथं बघा, कुठे? इथे m1 इथं मासची टर्म आहे ज्याची पॉवर किती 1, इथे मासची टर्म आहे ज्याची पॉवर काय x, म्हणजे इकडचा व्हेरिएबल आणि इकडचा व्हेरिएबल कंपेअर करा. ठीक आहे, जे जे व्हेरिएबल सारखे सारखे त्यांनाच कंपेअर करा. ठीक आहे, मग मी इथे लिहू m टू दी पॉवर 1 इक्वल टू m टू दी पॉवर x, m टू दी पॉवर 1 इक्वल टू m टू दी पॉवर x. देयरफॉर 1 इज इक्वल टू x. समजलं? इनडायरेक्टली काय मीनिंग झाला? mm तर सारखंच आहे, म्हणजे जो बेस आहे या दोघांचा त्यांची किंमत काय तर अशी अशी, म्हणजे काय बेस m बेस m. मग x ची किंमत काय रे? 1. देयरफॉर x इज इक्वल टू काय आली किंमत 1 आली. ठीक आहे, x इज इक्वल टू किंमत किती आली? 1 आली. समजलं? तसंच आता कोण दिसते तुम्हाला? आणखी v दिसतोय. मग काय करणार? v इज इक्वल टू 1, v इज इक्वल टू x प्लस y प्लस z. बेस सारखा आहे, देयरफॉर बेस सारखा आहे, देयरफॉर x प्लस y प्लस z. ठीक आहे, x ची किंमत आताच माहित झाली आपल्याला. x ची किंमत जस्ट माहित झाली, किती होती? 1 होती. मी जरा स्टेप्स वाढवते. ठीक आहे, नाही मी शॉर्टकट केला असता. 1 इकडे आला असता तर मायनस झाला असता, 0 झाला असता. देयरफॉर y प्लस z इज इक्वल टू 0. अजून सुद्धा आपल्याला एक्झॅक्टली आन्सर भेटलाय का? नाही. अजून सुद्धा y किंवा z ची किंमत माहिती का? नाही, ती निघेल जे यावेळेस याला सॉल्व्ह करू, कारण की ह्याच्यात कोण आहे? x आणि z आहे. ह्याच्यामध्ये कोण कोण आहे? x आणि z आहे. x ची किंमत माहिती आहे, z ची निघून जाईल. इकडे t ची टर्म आहे का? नाहीये. इधर t की टर्म है क्या बच्चों? नहीं है ना, बोला जाती है सर, बोला तो सुनाई नहीं देगा. इधर t की टर्म है, ऐसा देखो t की टर्म यहाँ पे नहीं है तो वो 0 है. इधर क्या क्या है? t की टर्म माइनस x माइनस z, बेस तो कॉमन है, मतलब 0 इज इक्वल टू माइनस x माइनस z. x की जगह क्या रखोगे? x की जगह हम रखेंगे 1 क्योंकि हमने निकाला है, और ये हो गई कीमत माइनस z. देयरफॉर z इज इक्वल टू क्या आएगा? माइनस 1. z इज इक्वल टू क्या आएगा? z की कीमत यहाँ पे रख सकते हो माइनस 1. z की कीमत अगर यहाँ पे माइनस रखी तो ये माइनस उधर जाके प्लस होगा और हमें y की कीमत मिलेगी 1. तो हमें y की कीमत मिलेगी कितनी आएगी? 1 आएगी. क्लियर है कहानी यहाँ तक? अब आसान लग रहा है? अब आसान लग रहा है? कुछ नहीं किया, बस जो गिवन है उसको वैसे ही रखा, क्योंकि हमें उसको कंपेयर करना है जो भी चीजें आने वाली यहाँ तक. बरोबर? इथे बेस आहे, त्या बेस सोबत आपण हे पॉवर कंपेअर करू. बेस तर कॉमन राहील आणि पॉवर कंपेअर करू, म्हणजे आपल्याला त्या व्हॅल्यूज भेटतील. ठीक आहे, मग काय काय होतं आपल्याकडे? आयडियल. आयडियल म्हणजे काय? एक्स वाय झेड कुठं कुठं होतं आपलं? इथं ना, हेच तर गिवन होतं एकदम बेसिक. ठीक आहे, एफ टू दी पॉवर एक्स होता, एफ टू दी पॉवर एक्स होता, एक्स च्या ऐवजी काय लिहिलं? एक्स ची किंमत एफ टू दी पॉवर 1. व्ही टू दी पॉवर वाय होता, व्ही टू दी पॉवर वाय होता, व्ही च्या पॉवर वाय च्या ऐवजी काय लिहू? 1 लिहू. ठीक आहे, आणि एक्सेलरेशन z होता त्याची पॉवर, तर z च्या ऐवजी काय लिहू? -1. हे ऑप्शन मध्ये मॅच होतं का बघा. f1 v1 a टू दी पॉवर -1. अशा प्रकारे काय करायचं आहे? हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. क्लियर आहे ना? क्लियर इथपर्यंत क्वेश्चन्स? चलो असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, कारण की मोस्टली जेडब्ल्यू सारख्या एक्झाम मध्ये जर कधी याच्यावरती प्रॉब्लेम येतो, इतका सहज नाही ना. सो पण अँग्युलर मोमेंटम विचारतील, बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट वरती विचारतील, रिफ्रॅक्टिव्हनेस, काही असू द्या, कसं एकदा तुम्हाला इकडची गोष्ट फिक्स ठेवायची आणि त्याच्या समोर ह्या गोष्टींना ऍड करत जायचे, ह्या गोष्टी डिराइव्ह करत जायचे. ह्या गोष्टी काय करायचे? डिराइव्ह. आपण इथे यल नाही घेतला, ठीक आहे, तरी सुद्धा डिस्प्लेसमेंट घेतलाय का आपण? अजून सुद्धा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम नाही. इथे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम घेतलाय का? नाही. ठीक आहे, आता तुमच्यासाठी ह्याच्यामध्ये क्वेश्चन बघा काय येऊ शकतो. आता तुम्ही सांगा मला काय होईल. ह्या व्ही ला काय करा? आणखी मॉडिफाय करताना जसं इथे व्ही आलं होतं ना, त्या व्ही ला काय करा? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हे पण घ्या, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हे पण घ्या. क्लियर आहे? समजतंय का आपलं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हे ऍड करा त्याच्यामध्ये, म्हणजे याचे युनिट काय बनेल? L1 t टू दी पॉवर -1. हाऊ? डिस्प्लेसमेंट म्हणजे लाईक t वर टेलर -1. आणि ह्या F इंपल्सिव्ह फोर्सला मल्टिप्लाय काय करा? मल्टिप्लाय काय करा? डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट S मल्टिप्लाय काय करा? S. क्लियर प्रकार? ह्या क्वेश्चन कसा बनेल? इंपल्सिव्ह फोर्स जो आहे, द इंपल्सिव्ह ऑन दिस सिस्टम विल बी द इंपल्सिव्ह इनटू डिस्प्लेसमेंट, द इंपल्सिव्ह इनटू डिस्प्लेसमेंट ऑन दिस सिस्टम विल बी. म्हणजे तुम्हाला लेफ्ट हँड साइडला काय ठेवायचंय? F इंपल्सिव्ह इनटू डिस्प्लेसमेंट, F इंपल्सिव्ह इनटू काय ठेवायचंय? डिस्प्लेसमेंट. त्याच्यापुढे बाकीचं सेम.
काय काय बाकीचं सेम, फोर्स व्ही ऍक्सिलरेशन. ठीक आहे, असं ठेवायचंय. आणि डिस्प्लेसमेंट ऍड करा, व्हेलॉसिटीला अजून डिवाइड करा. ठीक आहे, काय आन्सर येईल ते सॉल्व्ह करून सांगा. तेवढीच प्रॅक्टिस होऊन जाईल. प्रॅक्टिस साठी मी काही क्वेश्चन सांगले. तसं पण युनिट संपलेला आहे हा. कोणता, सिस्टीम ऑफ पार्टिकल्स आणि रोटेशनल मोशन. एक चॅप्टर होता का, नाही. कोणता पण क्लास असू द्या, कुठालचा पण क्लास असू द्या, महिना लागतो. का बरं, सिस्टीम ऑफ पार्टिकल्स अँड रोटेशनल मोशन हा खूप मोठा आहे. 4 चॅप्टर्स याच्यामध्ये. जसं कायनेमॅटिक्स होता, सिलेबस बघितला तर ह्याला 28 लेक्चर्स लागतात ह्या चॅप्टर्सला. आणि आपण तो ऑलमोस्ट एका महिन्यात कंप्लीट केला. कायनेमॅटिक्सला पण 1.5 महिन्यात केला होता. जास्त दिवस झाले ते. सुरुवात होती ना, तर मी तुम्हाला तरी काय होतं है ना, सर आप पढ़ाने नहीं थे अच्छा, हम नहीं समझ गया सब कुछ, है ना, ऐसा बोलते होगी ना तुम. हम ही समझदार थे जो हमने बहुत सही लिया. ऐसा है क्या, बघा प्रॉब्लेम फर्स्ट. ठीक आहे, मी ग्रुपमध्ये काही फोटो पाठवणार आहे. ग्रुपमध्ये आपल्या काही फोटो पाठवणार आहे. क्वेश्चन नंबर 4, 5, 6, 4, 5, 6, 7, 8, 6, 7, 8 हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, 4, 5, 6, 7, 8. क्वेश्चन नंबर 9 मी इथे घेतोय. 1, 2, 3, 4, 5. एक काम वाढवलं तुमचं. ठीक आहे, सोपं गेलं, वाढवलं नाही, सोपं गेलं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 असा आहे बघा, तुम्ही सोबत ठेवा. ठीक आहे, तो जे काही मी पाठवणार आहे फोटो ते का कागदावर लिहून घ्या. ठीक आहे, का कागदावर लिहून घ्या व्यवस्थित. आणि ते कागद, तो पेज जो आहे तो सोबत ठेवा. ठीक आहे, मी तो वाचून टाकू आता तो क्वेश्चन नेमकं करायचं का मी हिंट देतो. ठीक आहे, जेणेकरून जास्त जड जाणार नाही. सुरुवात आहे, हे बघा कधीच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतो. सरांनी शिकवलं आणि तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतले की ते लगेच सॉल्व्ह होतात का, नाही. ज्या तुम्ही वारंवार त्याच्यासारखेच प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला एकदा नवीन येऊ द्या, तो जमेल. ठीक आहे, एकदम असं डिप्रेस होऊन जायचं काम नाही, असं निराशा वाटायचं काही काम नाही. चला मला जमत झालं नाही, जमत तुला अशी जमत. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही आम्ही का असे ना, कोणत्याही शिक्षक असू द्या, मल्टिपल प्रॉब्लेम ज्यावेळेस सॉल्व्ह करतो त्यावेळेस त्याला एक जजमेंट येते, आयडिया येते कसं करायचंय. ठीक आहे ना, टेन्शन घ्यायचं नाही. प्रॉब्लेम सॉल्व्ह करता कधी ना कधी त्याचा फायदा होणार, कधी ना कधी त्याचा फायदा हमखास होणार. ठीक आहे, फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करा डिफरंट. बायोलॉजीचं पण असू द्या, वाचत राहा, त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स काय बघू शकतात करत राहा. ठीक आहे, 4था क्वेश्चन असा आहे. आता हे सगळे प्रॉब्लेम एससी मध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये अ बॉडी रोटेट्स अबाउट, आता मी हा क्वेश्चन वाचते. अ बॉडी रोटेट्स अबाउट अ फिक्स्ड ऍक्सिस. बघा तुमचा तोच एका पेज मध्ये. अ बॉडी रोटेट्स अबाउट अ फिक्स्ड ऍक्सिस. हा क्वेश्चन 4. बॉडी रोटेट्स अबाउट अ फिक्स्ड ऍक्सिस विथ एन अँग्युलर ऍक्सेलरेशन. विथ एन अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे कशाची किंमत दिलेली त्यांनी अल्फाची. अँग्युलर ऍक्सेलरेशन ऑफ 1 रेडियन पर सेकंड लिहिलं त्यांनी, पर सेकंड स्क्वेअर, फुल स्टॉप. दो व्हॉट अँगल डज इट रोटेट्स. तुम्हाला काय करायचं रे, अँगल काढायचं म्हणजे थीटा काढायचं. समजलं ना, अँगल काढायचा, थीटा काढायचा. दो थ्रू व्हॉट अँगल डज इट रोटेट ड्यूरिंग द टाइम in which its angular velocity increases from 5 radian per second to 15 radian. आता angular velocity म्हणजे काय रे, ओमेगा. 5 to 15 वाढली म्हणजेच काय रे, 5 झाली angular velocity इनिशियल आणि 15 झाली angular velocity फायनल. आता असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जास्त लोड घ्यायचं काम नाही, कारण मी तुम्हाला सांगितलंय अशाच काय समजायचं. हा थीटा म्हणजे लिनियरचा कोन, यस डिस्प्लेसमेंट. थीटा म्हणजे लिनियरचा कोन, डिस्प्लेसमेंट म्हणजे कायनेमॅटिक्सची इक्वेशन वापरायची. अशा ठिकाणी डेफिनेटली कायनेमॅटिक्स वापरावं लागतं. ठीक आहे, आता तुम्ही त्याची एक छाप बनवा डोक्यामध्ये की हे असे प्रॉब्लेम्स कायनेमॅटिक्सची इक्वेशन वरती विचारले जातात आणि त्याच्याच इक्वेशनने सॉल्व्ह करायचं कायनेमॅटिक्स. म्हणजे एस काढायचं. तर एस ची फॉर्म्युला किती असू शकतात, ut प्लस हाफ at स्क्वेअर. ठीक आहे, आणखी v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे, यांच्यापैकी कोणता फॉर्म्युला लागतो कोणता नाही लागत ते तुम्ही इमॅजिन करा, जज करा. आणखी कोणता फॉर्म्युला असतो, v इक्वल टू u प्लस at. हे का लिहिले सर, हे अँगुलर आहे, अँगुलर आहे मान्य, पण ह्यांच्यापैकी ह्याला समजायचं इनिशियल वेलोसिटी u आणि ह्याला समजायचं फायनल वेलोसिटी v. असं इमॅजिन करू शकता ना, जास्त लोड घेण्यापेक्षा. कन्फ्युजन होत असेल तर काय काढणे, यस एस च्या ऐवजी काय थीटा, u च्या ऐवजी ओमेगा i, v च्या ऐवजी ओमेगा f, s च्या ऐवजी थीटा, a च्या ऐवजी अल्फा. कोणता फॉर्म्युला लागतो,
आणि असं सांगा ऑप्शन तर देतोयच मी, ठीक आहे क्लियर. हा फॉर्म्युला असा क्वेश्चन असा सॉल्व्ह आहे. नेक्स्ट पाचवा, फाइंड द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी. पाचवा, फाइंड द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी रोटेटिंग विथ, फाइंड द अँग्युलर व्हेलॉसिटी of a body rotating with an acceleration of 2 revolution per second square. acceleration घेऊन ठीक आहे, 2 revolutions म्हटलंय, revolutions म्हटलंय कोणतं झालं रे, a की अल्फा, अल्फा revolution आहे चक्कर म्हणजे ऑब्वियसली अँग्युलर revolutions per second square as it completes the 5th revolution after the start. म्हणजे काय म्हटलंय, म्हणजे काय म्हटलंय, जी काय बॉडी, काय म्हटलं तरी अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी, जी काय बॉडी आहे सुरू झाल्याने असताना ही सुरू झाली आफ्टर द स्टार्ट, यानी किती चक्कर मारल्या, 5, 1 2 3 4 5. म्हणजे इनडायरेक्टली हे काय रे, हा फिरला, हा किती फिरला, सुरुवात झाल्यापासून 5 रिव्हॉल्यूशन्स कंप्लीट केल्या. म्हणजे 5 रिव्हॉल्यूशन्स कंप्लीट केल्या म्हणजे याने डिस्टन्स कव्हर केलं. आपण म्हणलं असतं सुरुवात झाल्यापासून हा इतका दूर गेला, म्हणजे ते काय झालं, त्याचा डिस्टन्स झालं, ते काय झालं त्याचा डिस्टन्स. म्हणजे ती इनडायरेक्टली ही व्हॅल्यू कशाची झाली, ही व्हॅल्यू कशाची झाली, ऑब्वियसली ही व्हॅल्यू झाली थीटाची. याने किती चक्कर केलं कंप्लीट, 5th रिव्हॉल्यूशन, 5th रिव्हॉल्यूशन कंप्लीट केलं म्हणजे थीटा किती इथं 5, थीटा किती इथं 5. आणि काय विचारले मी, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, अँग्युलर व्हेलॉसिटी काय विचारली आहे, ओमेगा. आणखी काही घेऊन आहे का, नाही, बस एवढंच दिलं, ठीक आहे. ओमेगाची व्हॅल्यू विचारली आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन गिव्हन आहे, थीटा गिव्हन आहे, ठीक आहे. कसं काढायचं बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जे वाटतं मला की हे तुम्हाला समजा याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तेवढं मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. 6 अ डिस्क ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर इज रोटेटिंग अबाउट इट्स ऍक्सिस. अ डिस्क ऑफ रेडियस, बघा तिथे पेज मध्ये, अ डिस्क ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर इज रोटेटिंग अबाउट इट्स ऍक्सिस at an angular speed of 20 radian per second. 20 डिस्क आहे, ठीक आहे, ज्याची रेडियस किती आहे 20 सेंटीमीटर, ज्याची रेडियस आहे 20 सेंटीमीटर, ठीक आहे, लक्षात घ्या. सेंटीमीटर हे मीटर सीजी असे आणि रॅडियन हे एस आहे. सेंटीमीटरला ऑब्वियसली सांगायला होतं पाहिजे मी, बट सांगितलं चुकून. क्या असेल आप भी बता दी, अब क्या फायदा. हाँ पुढे सॉल्व करा. फाइंड द लिनियर स्पीड ऑफ अ पॉइंट ऑन द रिंग, ठीक आहे. म्हणजे ही जी डिस्क आहे, ह्या डिस्क वरती कुठेतरी एखादा छोटासा पॉइंट असेल, ठीक आहे. ह्या डिस्क वरती कुठेतरी छोटासा पॉइंट असेल, त्याची काय सांगायची तुम्हाला, लिनियर स्पीड. काय सांगायची त्याची, लिनियर स्पीड सांगायची, ठीक आहे. A disk of radius 10 cm is rotating about its axis. याचा ऍक्सिस कुठे असणार, इथे असणार, कुठेतरी रोटेट होत असणार. तर व्हर्टिकल घ्या, हॉरिझॉन्टल घ्या, कुठे पण घ्या ऍक्सिस, ठीक आहे. अँग्युलर स्पीड याची ओमेगा 20 रॅडियन पर सेकंड. लिनियर स्पीड काढायची म्हणजे कोणती, टॅन्जेन्शियल. समजा हा पॉइंट आहे, ह्याची काय सांगा तुम्ही, याची लिनियर स्पीड सांगा. कशी काढणार याची लिनियर स्पीड, लिनियर स्पीड म्हणजे v, लिनियर स्पीड म्हणजे v. आता बघा की असते काय विचारली तर लिनियर आहे, दिली तर अँगुलर आहे, असे खूप वेळेस मी बोललेले, जे शिकवतो भले खूप ठिकाणावर मी उचलून आणतो, बट 4-5 ठिकाणावर त्याचा म्हणजे लॉस झाला तर बोला सगळे कन्सेप्ट लागू होतील, ठीक आहे. सगळे कन्सेप्ट लागू होतील. कोणता फॉर्म्युला लागू होतो, काय होतं बघा. लिनियर स्पीड विचारली आहे, गिवन तर ओमेगा आहे, आर आहे, एकदम साधे, एकदम हलवा, एकदम हलवा सवाल, ठीक आहे. ह्याचा दुसरा पॉइंट विचारलाय, ऍट द मिडल पॉइंट ऑफ रेडियस. द मिडल पॉइंट ऑफ रेडियस म्हणजे रेडियसचा काय विचारला, मिडल, जो पॉइंट आधी रिंग वरती होता, रिंग समजतं ना, आउटर एज कडा, ठीक आहे. आता जो पॉइंट आधी इथे होता तो पॉइंट आता इथे आला, तर बघा काय फरक होणार आहे, हे जास्त फरक होणार आहे का रे, नाही ना, है ना, बोलो ना. आगे a disk rotates about its axis with a constant, सातवा क्वेश्चन, ठीक है. A disk rotates about its axis with a constant angular acceleration of 4 radian per second square. Find radial and tangential acceleration. काय विचारलंय, radial acceleration आणि tangential acceleration ह्या दोन क्वांटिटी विचारल्या. आता दोघांचे काय फॉर्म्युले असतात हे पण मी वारंवार एक्सप्लेन करत होतो, ठीक आहे. दोघांचे वेगवेगळे फॉर्म्युले असतात. Radial and tangential acceleration of particle at a distance of 1 centimeter, इथे पण कन्वर्ट करा, 1 centimeter from the axis at the end of first second after the disk starts
रोटेटिंग. अरे कसं करायचं, काय करायचं बघा. डिस्टन्स गिवन आहे तुम्हाला, अँग्युलर ऍक्सेलरेशन ऑफ 4 radian per second म्हणजे अल्फा गिवन आहे. काय गिवन आहे ते? अल्फा गिवन आहे. रॅडियल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला, रॅडियल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला मला नाही माहित, ठीक आहे. टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला, टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन प्रत्येकच बोललोय. टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन का असतं? एक नॉर्मल ऍक्सेलरेशन, ठीक आहे. एक नॉर्मल ऍक्सेलरेशन असतं टॅन्जेन्शियली, ज्याची व्हॅल्यू काय असते? ज्याची व्हॅल्यू काय असते? एक्झॅक्टली हे जर लिनियर ऍक्सेलरेशन आहे, हे जर लिनियर ऍक्सेलरेशन आहे तर त्याची एक्झॅक्टली व्हॅल्यू असते अँग्युलर ऍक्सेलरेशनच्या बरोबर, म्हणजे at इक्वल टू r अल्फा. ठीक आहे. हा फॉर्म्युला. आता रॅडियल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो मी बघा. एवढं तर सॉल्व करा, रोज रोज अभ्यास करा. क्लियर आहे? क्वेश्चन नंबर 8. अ ब्लॉक हँग्स फ्रॉम अ स्ट्रिप. अ ब्लॉक, एक ब्लॉक आहे तो लटकलेला आहे रॅप ऑन डिस्क, म्हणजे एक डिस्क आहे त्याला एक ब्लॉक लटकवलेला आहे, ठीक आहे. त्याला काय केलेलं आहे? एक ब्लॉक हँग केलेला अडकवलेला आहे. अ ब्लॉक हँग्स फ्रॉम अ स्ट्रिप रॅप, गुंडाळलेला आहे ऑन द डिस्क ऑफ रेडियस 20 सेंटीमीटर. डिस्क आहे त्याची रेडियस किती आहे? 20 सेंटीमीटर. आणि ती डिस्क फ्री टू रोटेट. बघा हा शब्द खूप वेळेस घेतला आपण, फ्री टू रोटेट अबाउट इट्स ऍक्सिस, म्हणजे काहीतरी ऍक्सिस असणार, काहीतरी ऍक्सिस असणार. त्या ऍक्सिस पासून ही डिस्क काय करेल? फ्री रोट, एकदम मोकळी दिलाय, ठीक आहे. स्वतंत्र इंडिपेंडेंट दिलं, स्वतंत्र दिलंय, फिरतो. जसं हा ब्लॉक खाली येईल तसं हे डिस्क पण फिरेल. ही फिरेल तर त्यावेळेस हा बॉक्स खाली ना, ती स्वतः अडकून यायला लागते, काय पाहिजे, ठीक आहे ना. 1 सेंटीमीटर पुढे गेलं. 20 सेंटीमीटर फ्री टू रोटेट अबाउट इट्स ऍक्सिस अँड विच इज फिक्स्ड इन अ हॉरिझॉन्टल पोझिशन. ओके, हॉरिझॉन्टल पोझिशन जे आपण बरोबर सांगितलं. इफ द अँग्युलर स्पीड ऑफ द डिस्क इज ओमेगा 10 radian per second at some instant, with what speed is the block going down at that instant? मला सांगा, ज्यावेळेस त्यांनी विचारले at what speed the block is going down. हा ब्लॉक खाली चालला, हा ब्लॉक समजा इथून आला, हा ब्लॉक इथून आता समजा इथे आला, तर ह्या कोणत्या स्पीडने खाली आला रे? हा कोणत्या स्पीडने खाली आला? हिंट देतो, अँग्युलर स्पीडने खाली आला. ह्या ब्लॉक मध्ये कोणती स्पीड असणार? अँग्युलर स्पीड असणार का लिनियर स्पीड असणार? ही हिंट आहे तुम्हाला, ठीक आहे. अँग्युलर स्पीड असणार की लिनियर स्पीड असणार. म्हणजे इथं जर कधी मी सांगितलं ही लिनियर आहे, ऑब्वियसली लिनियर आहे, तुम्हाला कोणती व्हेलॉसिटी काढणे रे? टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी काढणे. कोणती व्हेलॉसिटी? सरी नेमके शब्द आहे, शब्दाला काय घेता, कन्सेप्टला बघा ना. लिनियर स्पीड कम्पेअर करा, काय काय क्वांटिटीज दिलेल्या आहेत. टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी म्हणा का लिनियर व्हेलॉसिटी म्हणा, त्यामुळे शहाणपणे शिकवण्यात अर्थ नाही ना. इसको टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी बोलते बच्चों, याद रखो, है ना. असं आहे का? टॅन्जेन्शियल काय आणि लिनियर काय सारखेच आहे. बघा काही बनतं का रिलेशन, है ना. ऑब्वियसली एखादी वस्तू फिरते, विचारली लिनियर, ऑब्वियसली पहिली गोष्ट हीच आली पाहिजे, लिनियर आहे तर सोबत की अँग्युलर की जमतं का, असं करावं लागतं ना कुठं, तेव्हा कुठं जमतात नाही प्रॉब्लेम, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9. 3 particles each of mass 200 gram are kept at the corner of an equilateral triangle of size 10 cm. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्याच्यात तिन्ही काढला, 3 मास ठेवले, सगळ्यांचा मास आहे 200 ग्राम. समजून घ्या इथं M1 हा पॉइंट A, समजा मी पॉइंट देतोय कारण की मला म्हणजे काय करणे पुढं आधीच लिहून देतो. M1 M2 M3 आणि याची साइड्स किती राहतात? 10 सेंटीमीटर. त्याने दिली ना साइड्स 10 सेंटीमीटर, हो 10 सेंटीमीटर. बघा आता इथं मी कन्वर्ट करत बसते सेंटीमीटरला मीटर मध्ये का, कारण की मास जर ग्राम मध्ये, जर मास ग्राम मध्ये आणि लेंथ सेंटीमीटर मध्ये, तर गरज आहे का? दोघे पण सीजीएस आहे ना, आन्सर पण सीजीएस येईल. जर ग्राम का किलोग्राम असेल तर सेंटीमीटर मीटर मध्ये करावं लागतं, सेंटीमीटर जर मीटर मध्ये असतात तर ग्रामला किलो मध्ये आणावं लागलं असतं, बरोबर. दोन्ही सीजीएस मध्ये तर नो प्रॉब्लेम. ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ साइड 10 सेंटीमीटर. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम अबाउट एन ऍक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, ठीक आहे. पहिला विचारलाय त्यांनी जॉइनिंग 2 ऑफ द पार्टिकल्स. बघा मी इथे लिहितो जॉइनिंग 2 ऑफ द पार्टिकल्स. बच्चा लोग थोड़ा सा इमेजिन कर सकते हो, कितनी तकलीफ ले सकते हो मेरे लिए.
जॉईनिंग टू पार्टिकल्स म्हणजे काय कसं रे कसे जॉईन होतील ऑब्वियसली जॉईनिंग टू पार्टिकल्स म्हणजे कसं कोणतेही दोन पार्टिकल्स काय करा जॉईन करा समजा मी हे बी आणि सी जॉईन केला बी आणि सी जॉईन केला तर ते मी विचारतात अशा वेळेस दोन पार्टिकल्स एकमेकांना जॉईन झाल्यानंतर काय सांगा इनर्शिया सांगा इनर्शियाचा फॉर्म्युला mr2 इनर्शियाचा फॉर्म्युला mr2 जॉईनिंग टू पार्टिकल्स मग हे दोन जॉईन केले हा पॉइंट राहतो सुद्धा आहे हा पॉइंट असणार आता याच्यामध्ये ठीक आहे हा पॉइंट असणार आणि mr2 आपण हे r कसं असतं r परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं ऍक्सिस पासून काय असतं रे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे अजून सुद्धा हा m1 आहे इथं a पॉइंट प्रेझेंट आहे ठीक आहे पॉइंट a प्रेझेंट आहे सो फाइंडिंग इनर्शिया अबाउट पॉइंट a inertia about point a when b and c are joined बरोबर ना तुम्ही असे करू शकता b आणि a ला जोडा b आणि a ला जोडा ठीक आहे मग हा c पॉइंट बघितला ना हा c पॉइंट बघितला याला ठीक आहे असं नाही बघणार आपल्या डिस्टन्स कोणतं घ्यावं लागतं परपेंडिक्युलर घ्यावं लागतं कोणतं डिस्टन्स घ्यावं लागतं असं रे परपेंडिक्युलर ना हा पॉइंट होता ए वाला हा पॉइंट होता बी वाला आणि हा होता सी आपण बी आणि सी जॉईन करून घेतले ठीक आहे बी आणि सी जॉईन केले तर ऑब्वियसली परपेंडिक्युलर डिस्टन्स इथे बनेल मान्य ना ज्यावेळेस मी म्हटलं असतं ए आणि बी जोडले ए आणि बी जोडलं तर सी कुठे आला असता इथे सी कुठे आला असता या ठिकाणी म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणतं झालं असतं हे झालं असतं ना बरोबर हे झालं असतं परपेंडिक्युलर अरे ही लाईन हे कोणतं परपेंडिक्युलर आहे नाही ना असा परपेंडिक्युलर जरा बरं वाटतं ना असं परपेंडिक्युलर म्हणजे काय रे 90 डिग्री मध्ये क्या तुम्ही समजते नाही मग तुम लोग है ना चला मग हे डिस्टन्स कसं काढणार जर कधी ट्रायंगल इक्विलॅटरल म्हटल्यावर डिस्टन्स कसं काढणार हे वाला डिस्टन्स उभं वाला 60 डिग्री ठीक आहे किती रे 60 डिग्री हे किती cos 60 ठीक आहे cos 60 समजा आपण याची साइड किती मानलं होतं 10 सेंटीमीटर मग इथे पण काय 10 into cos 60 जसं आपण म्हणतो जर कधी हा फोर्स असता तर f cos 60 इथे व्हॅल्यू काय आहे त्यामुळे लेंथ into cos 60 म्हणून आपण लेंथची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर ठीक आहे 10 सेंटीमीटर आहे का हा 10 सेंटीमीटर 10 into cos 60 √3 by 2 म्हणजे काय आहे 5√3 कशाची व्हॅल्यू केला आपण r राहू कशाची व्हॅल्यू आली ही r ची काही पण नाव द्या लेंथ नाव द्यायचं तर लेंथ द्या हाईट नाव द्यायचं तर हाईट द्या h ठीक आहे h ओके खुश सर क्योंकि हम ये चीज ले रहे कि हमको तो पढ़ाया है बेस हाइट ऐसा पढ़ाया सर हमको 10वीं तक 12वीं का रिजल्ट लगा इस साल क्या मार्क्स आए बच्चों के 90 प्लस कांग्रेचुलेशंस टू ऑल है ना कैसे आए ये सबको पता है मैं ज्यादा बोलूंगा नहीं किती आली मग 8 हे डिस्टन्स काय झाला का 8 झालं ऑब्वियसली या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत आपण तेच डिस्टन्स म्हणतो ना परपेंडिक्युलर मग ह्याच्या ऐवजी काय करणार तुम्ही आता व्हॅल्यू I इक्वल टू मास किती रे 200 मास 200 R ची व्हॅल्यू 5√3 आणि त्याचा काय रे स्क्वेअर आता काय स्क्वेअर इथे काय म्हणजे 400 into 25 into 3 जे काय आन्सर असेल ते असेल ठीक आहे सेकंड पॉइंट ठीक आहे सेकंड पॉइंट passing through one of the particles and perpendicular to plane of triangle passing through one of particles not particles sir particle बोलो particle and perpendicular to plane of particles ठीक आहे बघा मी कसं बनवायची डायग्राम कोणत्या तरी एका पॉइंट मधून पास झाला पाहिजे इनर्शिया किंवा तो ऍक्सिस कोण पास होणार आहे मी तुम्ही कोण ऍक्सिस ठीक आहे त्याच्या अबाउट तो काय केलं रे फिरला पाहिजे ना एक खूप घेतला आता आपण ऍक्सिस बद्दल अबाउट ऍक्सिस खूप घेतलंय हा होता पॉइंट ए हा होता पॉइंट बी सी कोणत्या तरी एका पॉइंट मधून काय करा पास करा
सोप्यासाठी मी सांगतो, समजा बी मधून गेला, ठीक आहे, बी मधून गेला तर काय झालं असतं, समजा हा ऍक्सिस इथून असा पास झाला, असा पास करायचा आहे की हा परपेंडिक्युलर वाटला पाहिजे, ठीक आहे. इमॅजिन करा हा जो ट्रायंगल असा आडवा आहे ऐसा, ठीक आहे, असा आडवा ट्रायंगल आहे, आडवा ट्रायंगल आहे, हे काढ बघा, हा पॉइंट बघा तुमच्या समोर ठेवा, असं ट्रायंगल इमॅजिन करा, परपेंडिक्युलर कसं राहील, हा पॉइंट कसा वाटेल, त्याला परपेंडिक्युलर पाहिजे ऍक्सिस आहे का, हा ऍक्सिस परपेंडिक्युलर अशी उभी राहील बघा, असा ट्रायंगल ए, ठीक आहे, असा, आणि हा तो पॉइंट इकडे आहे सर, बरं इकडे आहे, हा इकडे गेला तो पॉइंट, असा ट्रायंगल, इथे तो पॉइंट, ठीक आहे, असा इधर इधर इधर, आहे का इधर, लग रहा है ना परपेंडिक्युलर, लग रहा है ना परपेंडिक्युलर, उसी तरह, बरोबर. कसं आहे मग आपला एका पॉइंट मधून पण गेला पाहिजे आणि परपेंडिक्युलर पण असला पाहिजे, आहे पाहिजे, कोणता पण एक पॉइंट घेऊ शकता, ठीक आहे. जसं की वरचा असता तर ट्रायंगल, असा ट्रायंगल, ठीक आहे, असा एक ट्रायंगल, म्हणजे टोक तुमच्याकडे असा पॉइंट गेला, त्याच्यातून असा गेला व्हर्टिकली गेला, ठीक आहे, त्याच्यातून व्हर्टिकली पास, आता व्हर्टिकली दाखवता येत नाही म्हणून मी असा दाखवतो, ठीक आहे, व्हर्टिकली दाखवता येत नाही म्हणून असा, तर तुम्ही असं बी सांगू शकता असं. परत तुम्ही असं जर तो क्रॉस झाला, ठीक आहे, पण तो परपेंडिक्युलर आहे का, आहे, ठीक आहे, प्लेन आहे, प्लेनला प्लेन असतोय, जी काय सिमेट्री म्हणते त्याला प्लेन म्हणतात. आता हा पण काय झाला प्लेन, तुमचा बुक सुद्धा काय एक प्रकारचा प्लेन, ठीक आहे, ते मोबाईल तो बसलाय शांततेत, तो पण काय करायला प्लेन. एकटाच मित्र है हमारा, ठीक है, अकेला दोस्त नहीं मेरा सिर्फ यहाँ पे, बेचारा हर बात सुनता है, तुम खाते हो पीते हो सोते हो देखते हो हमारे वीडियो, बट ये अकेला ऐसा आदमी है, अकेला ऐसी चीज है जो चुपचाप सुनता रहता है हमारी बात. कितना मुश्किल समय में हमारा साथ दे रहा है बच्चा. हाँ चला मग सांगा, हा झाला ऍक्सिस, त्याच्या अबाउट बी आणि सी काय करेल, रोटेट होतील, ठीक आहे. तर मग काय झालं, जर कधी हा असा गेला तर हे पण डिस्टन्स परपेंडिक्युलर आहे, ठीक आहे, हा झाला R1, हे पण डिस्टन्स त्याला काय आहे, परपेंडिक्युलर. बघा ना आडवे म्हणल्यावरती हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं झालं, परपेंडिक्युलर, म्हणजे इथे इनर्शिया दोघांचा बनतोय, इनर्शिया दोघांचा बनतोय, इनर्शिया एका बी पार्टिकल मुळे आणि इनर्शिया सी पार्टिकल मुळे. म्हणजे इथे तुम्हाला कसं काढायला लागणार आहे, नेट इनर्शिया जर कधी म्हणलं तर टोटल इनर्शिया किंवा नेट इनर्शिया mr², ठीक आहे, याला R1 म्हणू, किंवा डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस अँड पॉइंट बी, त्यालाच आपण R म्हणतो. R काय असतो रे, मोमेंट आर्म, डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस, ठीक आहे, हा एक ऍक्सिस, त्याचा हा एक ऍक्सिस, त्याला आपण मोमेंट आर्म म्हणतो, त्याला आपण डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस पण म्हणतो, ठीक आहे ना. आणि हा, ठीक आहे, मासची व्हॅल्यू काय ठेवणार आहे, मासची व्हॅल्यू काय ठेवणार, 200, मासची व्हॅल्यू 200, आणि हे R ची व्हॅल्यू काय, R ची व्हॅल्यू काय ठेवणार आहे, 10^², ठीक आहे, 10^² प्लस इथे पण 200 इंटू 10^². क्लिअर आहे ही गोष्ट. आता मी डिस्टन्स ते √3 5√3 वाला ते का नाही घेतलं, कारण की आपल्याला हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ज्याची व्हॅल्यू डायरेक्टली माहिती आहे, त्याची व्हॅल्यू डायरेक्टली माहिती आहे, ठीक आहे. आणखी कोणता क्वेश्चन आहे का, नाही, ठीक आहे, समजले, जे काय आन्सर येते आन्सर आहे, ठीक आहे, ट्वाइस होते ना, ठीक आहे, ट्वाइस इंटू केले ना आतापर्यंत आपण असे प्लस सारख्या क्वेश्चन डायरेक्ट प्लस ठेवायचे, 400 इंटू 10⁻², म्हणजे किती आणखी 2 शून्य, 2 3 4, क्लिअर ना. असं आन्सर येते त्याचं, क्लिअर आहे, ओके. समज आजचं लेक्चर काय काय झालं, लवकरच नवीन चॅप्टर चालू करण्यात येईल, तोपर्यंत मी प्रॉब्लेम्स देत राहणार ग्रुपवरती. मला वाटलं याच्यामध्ये काही हिंट देण्यासारखी आहे तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवते, ठीक आहे. अडचण येत असेल तर विचारा. चला, गुड नाईट.